नमस्कार, मी सुनील मदनोरे. आपण पाहत आहात TV 125MS. तर आपण आहोत रंकाळा तलाव कोल्हापूर येथे. आणि हा जो तलाव आहे अप्रतिम आहे, सुंदर आहे. इंग्रजीमध्ये आपण त्याला ब्युटिफुल म्हणतो. तर हा आहे शहराच्या मधोमध अगदी कोल्हापूर येथे. आणि आता सध्या दिवस उन्हाळ्याचे आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही पहा ह्या ठिकाणी नाईट बोटसुद्धा चालते. बोट पहा दुरून किती सुंदर दिसते. बोटिंगसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी करता येते. आणि हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी पर्यटक रंकाळा तलाव पाहण्यासाठी येतात. कोल्हापूर शहरात आल्यानंतर रंकाळा तलाव पाहण्यासाठी एकदा नक्कीच ह्या ठिकाणी पर्यटक येतात. तर आपण हा आजूबाजूचा परिसर पहा कसा आहे. आणि ह्या ज्या सगळ्या लाईटिंग्स आहेत ह्या खूपच सुंदर दिसतात. लाईटिंग हे पहा कशा पद्धतीच्या लाईटिंग आहेत. लाईट्स खूप सुंदर दिसतात. आणि हे पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि झाडाची संख्यासुद्धा या ठिकाणी खूप मोठी आहे. आणि मॅक्झिमम लोक हे संध्याकाळच्याच टाईमला येतात, कारण संध्याकाळच्या टाईमला खूप सुंदर असं तलाव दिसतं आपल्याला. तर हा जो परिसर आहे तर पहा कसा आहे. अगदी स्वच्छ असा परिसर आहे. नाईट बोटिंगची व्यवस्था आहे. खूप सारे पर्यटक ह्या ठिकाणी बोटिंग पण करतात. आणि आजूबाजूला आपण पहा या ठिकाणी हे आहेत पर्यटक आणि या ठिकाणी आहे बोटिंगची व्यवस्था. तर या ठिकाणी खूप सारे पर्यटक आपले फोटो काढण्यात मग्नसुद्धा आपल्याला दिसत आहेत. आणि लाईटिंगमध्ये एक विशेषता आहे. अशा प्रकारचे लाईट्स कदाचित माझ्या पाहण्यात तर खूप कमी ठिकाणी आलेले आहेत. आणि हे जे आहे या ठिकाणी वरती बसूनसुद्धा फोटो सेशन या ठिकाणी चालतो. फोटो पण या ठिकाणी काढल्या जातं. पर्यटक फोटोसुद्धा काढतात. आणि या ठिकाणी पहा स्वच्छता किती आहे. खूपच स्वच्छ असं आहे रंकाळा तलाव. खूप फेमस आहे कोल्हापूरचं रंकाळा तलाव. जेव्हा आपण कोल्हापूरला आलात तेव्हा आपण रंकाळा तलावाला निश्चित या, कारण माझा अनुभव रंकाळा तलावाचा खूप छान आहे. आणि कोल्हापूर शहरामध्ये पाहण्यासारखं खूप साऱ्या मोठ्या गोष्टी आहेत. तर आपण येऊ शकता या ठिकाणी. आणि